नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या या स्टोरीचे पुढचे काही एपिसोड खूपच रोमॅन्टिक आणि इंटरेस्टिंग असणार आहेत. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनियासोबत वळूया आपल्या आजच्या भागाकडे. रियांश आत जातो तर सर्वजण रूम बाहेर होते. फक्त मानवी आणि डॉक्टर मनीषाजींच्या रूममध्ये होते. डॉक्टर त्यांची जखम साफ करतात आणि त्यावर टाके घालावे लागतील असे सांगतात. जखम खूप खोल असल्याने त्यांना 6 टाके पडतात. ते सगळं पाहून मानवीला खूपच वाईट वाटत होतं. त्या आधीपासूनच एवढ्या दुःखात होत्या आणि त्यात हा नवीन घाव. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. डॉक्टर त्यांना इंजेक्शन देतात आणि मेडिसिन देऊन बाहेर येतात. रियांश त्यांना विचारतो, आता त्या कशा आहेत? त्यावर डॉक्टर म्हणतात, जखम खूपच खोल आहे, त्यामुळे टाके घातलेत. त्यांना पाण्यापासून लांब ठेवा आणि त्याचबरोबर भरपूर विश्रांती, सकस आहार आणि वेळेवर गोळ्या औषधे द्या, म्हणजे त्या लवकर बऱ्या होतील. रियांश डॉक्टरांशी बोलून एका नर्सला 24/7 हायर करण्यासाठी सांगतो. मित्रांनो, 24/7 म्हणजे दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 वार. डॉक्टर होकार देतात आणि काही वेळातच मी एक उत्तम नर्स पाठवतो असं म्हणून निघून जातात. मानवी मनीषाजींना व्यवस्थित पांघरून घालते आणि बाहेर यायला निघते. उषाजी आणि मनोज रियांशला विचारतात, हे सगळं कसं झालं? त्यावर तो सांगतो, मी फोनवर बोलत असताना अचानक पाठीमागून त्या आंटी जोरात ओरडल्या. त्यामुळे मी मागे फिरलो, पण त्याआधीच त्या व्यक्तीने चाकूने वार केला होता. तो वार त्या आंटींनी मध्ये येऊन स्वतःवर झेलला. खरं तर ते लोक माझ्यावर हल्ला करायला आले होते, पण माझ्यामुळे त्या आंटींना दुखापत झाली. सॉरी. मानवीने दरवाजातून उभं राहून ते सगळं ऐकलं होतं. आज जर ताई मध्ये आल्या नसत्या तर काय झालं असतं हा विचार तिच्या अंगावर काटा आणून गेला. ती बाहेर आली आणि तिने रियांशला घट्ट मिठी मारली. ती म्हणते, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला कुठे लागलं आहे का? त्यावर रियांश तिच्या केसावरून हात फिरवत म्हणतो, जान रिलॅक्स, आय एम परफेक्टली ऑलराईट, तू टेन्शन घेऊ नकोस. मानवी खूप घाबरली होती. इतक्यात यश आतमध्ये येतो. त्याच्यासोबत एक नर्स देखील होती. तो रियांश सर्वांसमोरच तिला काही इन्स्ट्रक्शन्स देतो. ती नर्स होकार देऊन मनीषाजींच्या रूममध्ये जाते. यश म्हणतो, बॉस, बॉडीगार्ड्सने त्यांच्या पोझिशन्स घेतल्या आहेत. आश्रमाच्या 4ही बाजूंनी सेक्युरिटी एकदम टाईट केली आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. रियांश ओके असं म्हणतो आणि आश्रमातील सर्वांनाच आराम करायला लावतो. अचानक त्याच्या लक्षात येतं की मानवी त्याच्या मिठीत शांत झाली आहे. तो आधी सर्वांना रूममध्ये पाठवतो, मग मानवीला आवाज देतो, पण ती काहीच प्रतिक्रिया देत नाही. रियांशला समजतं ती बेशुद्ध झाली आहे. तो पटकन तिला उचलून घेतो आणि यशला काहीतरी इशारा करतो. तो तिला एका बेडरूममध्ये नेऊन बेडवर झोपवतो. तनूला त्यांचे इशारे समजतात, त्यामुळे ती देखील रियांशच्या मागे जाते. लगेचच यश नर्सला घेऊन येतो. नर्स येताच रियांश तिला मानवीला चेक करा असं सांगतो. ती नर्स तिला चेक करते आणि म्हणते, थकवा आणि भीतीमुळे या मॅडम बेशुद्ध झाल्या आहेत. त्यांना आरामाची गरज आहे. आराम केलं की त्यांना बरं वाटेल. एवढं बोलून ती नर्स पुन्हा मनीषाजींच्या रूममध्ये जाते. यश रियांशला म्हणतो, बॉस, मी बॉडीगार्डसोबत थांबतो असं म्हणून तो देखील बाहेर निघून जातो. रियांश मानवीच्या कपाळावर चुंबन घेतो. तितक्यात उषा आणि मनोज तिथे येतात. रियांश म्हणतो, मी काही कामासाठी बाहेर निघालो आहे. काही वेळातच मी परत येईन. तोपर्यंत तुम्ही प्लीज जानची काळजी घ्या असं म्हणून तो बाहेर येतो. बाहेर येताच तो यशला कार काढण्याचे आदेश देतो आणि कारमध्ये बसून सुमितच्या अड्ड्याकडे गाडी घेण्याविषयी सांगतो. कार भरधाव वेगाने रस्त्यावर धावू लागतात. इकडे तनू उषाजींना मनीषाजींविषयी विचारते. त्या तनूला सर्व हकीकत सांगतात आणि मानवीचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं, त्याचबरोबर आश्रमाचा कायापालट कसा झाला याविषयी देखील त्या सांगतात. तनू म्हणते,
हे सगळं होत असताना मी इथे असायला हवं होतं. ती उषा आणि मनोज यांना आराम करायला पाठवते आणि मी मानवी शेजारी थांबते असं देखील म्हणते. तिचं ऐकून ते दोघेही आराम करायला जातात. तनू मानवी शेजारी बसते. इकडे रियांशची कार शहराबाहेर एका ओस पडलेल्या गोदामाबाहेर थांबते. तो रागातच कारमधून उतरतो आणि आत जातो. त्या चौघांना सुमित आणि त्याच्या माणसांनी बेदम मारलं होतं. त्यांच्याकडून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न देखील केला होता, पण ते चौघे काहीच बोलत नव्हते. रियांश येताच सुमित म्हणतो, बॉस, हे लोक काहीच बोलायला तयार नाहीत. त्यावर रियांश त्यातील एका व्यक्तीच्या केसाला पकडून त्याची मान वर उचलतो आणि म्हणतो, तुमच्याबरोबर खेळत बसायला माझ्याकडे वेळ नाही. स्वतःचा जीव प्रिय असेल तर तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला केला ते सांगा, नाहीतर मी त्या व्यक्तीला माझ्या परीने शोधून काढेन. पण तुमचं काय होईल याचा विचार करा. असं म्हणून तो समोरील एका खुर्चीवर जाऊन बसतो. त्या चौघांची अवस्था खूपच वाईट होती. त्यांच्या नाका तोंडातून रक्त येत होतं. रियांश सुमितला खुणावतो. सुमित एक बंदूक त्याच्या हातात देतो. हे पाहून त्या चौघांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. जर त्यांनी त्या व्यक्तीचं नाव सांगितलं तर तो व्यक्ती मारेल आणि नाही सांगितलं तर रियांश मारेल. त्यांची परिस्थिती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली होती. रियांश म्हणतो, काय सांगताय का की मी माझ्या परीने प्रयत्न करू? पण त्यातील एकही व्यक्ती बोलायला तयार नव्हता. आता रियांशचा राग अजूनच वाढला होता. तो त्या चौघांमधील एका व्यक्तीच्या पायावर गोळी झाडतो. त्यामुळे सगळेच घाबरतात. गोळी लागलेला व्यक्ती वेदनेने किंकाळ्या फोडत होता. ते पाहून त्यातील एक जण म्हणतो, आम्हाला संजय कपूरने तुम्हाला मारायची सुपारी दिली होती. हे ऐकताच रियांश म्हणतो, तो आत्ता कुठे आहे? पण तो व्यक्ती म्हणतो, आम्हाला तो कुठे आहे हे माहीत नाही, पण त्याने काल सकाळी आम्हाला फोन करून तुमची सुपारी दिली आणि आम्हाला अर्धे पैसे आमच्या खात्यावर ॲडव्हान्समध्ये पाठवले गेले होते. त्यामुळेच आम्ही काल दुपारपासून तुमच्यावर लक्ष ठेवून होतो आणि रात्री संधी मिळताच तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण ती स्त्री मध्ये आली आणि आमचा सगळा प्लॅन फसला. रियांश सुमितला म्हणतो, लवकरात लवकर संजय कपूर कोणत्या बिळात लपलाय ते शोधा आणि यातील एकही जण सुटता कामा नये. यांचं काम आत्ताच तमाम करा. यावेळेस काहीही चूक झाली तर उद्याचा सूर्य पाहण्यासाठी तू या जगात नसशील, समजलं? एवढं बोलून तो बाहेर येतो. तो बाहेर येताच 8 ते 10 गोळ्या झाडल्याचा आवाज होतो. रियांश कारमध्ये बसतो आणि आश्रमात जायला निघतो. साधारण 2 तास झाले होते मानवीला बेशुद्ध होऊन. अचानक तिला जाग येते आणि ती दचकून जागी होते. तिला काही वेळापूर्वीचा तो हल्ला आठवतो आणि ती खूपच अस्वस्थ होऊन रियांशला शोधू लागते. तिला त्याची खूपच काळजी वाटत होती. ती रूममध्ये नजर फिरवते पण तिथे फक्त तनू होती. ती मोठमोठ्याने रियांशला आवाज देऊ लागते. त्यावर तनू तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण मानवी काही केल्या शांत होत नव्हती. त्यामुळे तनू वैतागून म्हणते, जीजू बाहेर गेलेत एका कामासाठी आणि काही वेळात ते परत येतील असं सांगून गेलेत. त्यामुळे तू आधी शांत हो. पण मानवी तिचं काही न ऐकता मुख्य दरवाजाकडे धावते. ती दार उघडून आश्रमाच्या गेटच्या दिशेने धावू लागते. ती इतकी अस्वस्थ होती त्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे घामाने ओला झाला होता. पण तनू तिला गार्डनमध्ये चढवते आणि समजावण्याचा प्रयत्न करू लागते. मानवी मात्र काही केल्या शांत होत नव्हती. ती धावतच गेटकडे जाऊ लागते. अचानक काही कार गेटसमोर थांबतात. रियांशचं लक्ष मानवीकडे जातं. तो पटकन कारमधून खाली उतरतो. त्याला पाहताच मानवी धावतच त्याच्याकडे जाते आणि त्याला घट्ट मिठी मारते.
यश देखील कारमधून उतरला होता. रियांश मानवीला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि अगदी काही क्षणातच ती देखील शांत होते. हे पाहून तनू थक्क होते. ती म्हणते, इतक्या वेळापासून हिला शांत करण्याचा मी एवढा प्रयत्न करत होते, पण मानवी काही केलं शांत झाली नाही. आणि आता रियांशने तिला मिठीत घेताच ती लगेचच शांत झाली. यश आणि तनू त्या दोघांकडेच पाहत होते. रियांश मानवीला वेगळं करत म्हणतो, जान, हा काय प्रकार आहे? तुला तुझ्या रूममध्ये असायला हवं होतं ना? तू इथे काय करतीयेस? त्यावर मानवी म्हणते, तुम्ही कुठे गेला होता तेही मला न सांगता? रियांश म्हणतो, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. तू कुठे निघाली होतीस? तनू मध्येच बोलते आणि म्हणते, ती तुम्हाला शोधायला निघाली होती. त्यावर रियांश तिला अलगद हातात उचलून घेतो आणि आतमध्ये जाऊ लागतो. तनू आणि यश त्यांच्याकडे पाहतच होते. तनू म्हणते, ही खरंच माझी मैत्रीण आहे, जी मुलांपासून 10 हात लांब राहायची? यश म्हणतो, हो, पण तुला माहीत आहे का, माझा बॉस, ज्याने कधीच कोणत्याही मुलीला त्याच्या सावलीलाही उभं केलं नव्हतं, तो तुझ्या मैत्रिणीच्या एका इशाऱ्यावर तिचं सगळं ऐकतात. ते दोघेही चेहरे वाकडे करत त्यांच्याविषयी बोलतच एकमेकांच्या जवळ येतात. त्यानंतर दोघेही एकत्रच म्हणतात, यांना तर प्रेमरोग झालाय, असं म्हणून ते दोघे हसतच एकमेकांना टाळी देतात. त्यानंतर ते एकमेकांकडे पाहतात आणि तोंड वळवतात. तनू आत निघून जाते तर यश कारकडे जातो. रियांश मानवीला घेऊन थेट रूममध्ये जातो. तो तिला बेडवर बसवतो आणि स्वतः वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश होतो. तो बाहेर येऊन एक तीक्ष्ण नजर मानवीकडे टाकतो. मानवी त्याची नजर ओळखते आणि म्हणते, काय झालं? तुम्ही माझ्यावर का चिडलात? तो म्हणतो, जान, तुला स्वतःची काळजी घेणं जमणारच नाही का? मी परत येणार आहे हे तनूने तुला सांगितलं होतं, तरीही तू बेडवरून का उतरलीस? याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी. असं म्हणून तो तिला बेडवर मागे ढकलतो आणि तिच्याजवळ येऊन म्हणतो, जान, तू खूपच हट्टी आहेस. त्यावर मानवी चेहरा गोड करत म्हणते, हो मग, माझे अहो आहेत की माझे हट्ट पुरवायला. ती पुढे काही बोलणार इतक्यात रियांश तिचे मऊ ओठ त्याच्या ओठात घेतो आणि खूपच उत्कटतेने तिला चुंबन देऊ लागतो. सुरुवातीला मानवी त्याला प्रतिसाद देत होती, पण नंतर तिचा श्वास अडकू लागतो. त्यामुळे रियांश तिचे ओठ मोकळे करतो आणि तिच्या मानेवर व छातीवर किस करू लागतो. मध्येच तो तिला चावा देखील घेत होता. त्यामुळे मानवीच्या तोंडून किंकाळ्या बाहेर पडत होत्या. तो आवाज त्यांच्या रूमसमोरून जाणाऱ्या तनूच्या कानावर पडतो आणि ती डोळे मोठे करून हसू लागते. असाच अधूनमधून मानवीचा आवाज येत होता. त्यामुळे तनूला अजूनच हसू येत होतं. ती खोडकरपणे तिचा मोबाईल बाहेर काढते आणि त्यात तो आवाज रेकॉर्ड करते आणि हसतच तिथून निघून जाते. साधारण तासाभराने रियांश मानवीला सोडतो. मानवी त्याच्या छातीवरच डोकं ठेवून डोळे मिटते आणि काही क्षणातच ती गाढ झोपी जाते. रियांशसुद्धा आता तसाच झोपी जातो. तिकडे तो पहिला शत्रू, जो 36 ते 38 वर्षांचा होता, तो कुणाच्या तरी फोनची वाट पाहत होता. पण अजूनपर्यंत त्या व्यक्तीचा फोन आला नव्हता. त्यामुळे तो स्वतःच फोन उचलतो आणि एक नंबर डायल करतो. पण समोरून फोन बंद येत होता. त्यावरूनच त्याला समजतं की आजही त्याचं काम अपूर्णच राहिलं आहे. तो रागाने त्याच्या हातातील फोन समोरच्या भिंतीवर फेकतो. फोन भिंतीवर आपटताच फुटतो आणि त्याचे तुकडे होतात. तो व्यक्ती संतापाने म्हणतो, तू कितीही प्रयत्न कर, पण मी तुला सोडणार नाही. मी तुझं सगळं उद्ध्वस्त करणार. असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता सूर्यप्रकाश खिडकीतून रूममध्ये येतो. त्यामुळे रियांश जागा होतो. तो पाहतो तर मानवी त्याच्या छातीवरच डोकं ठेवून झोपली होती. तो अलगद तिला उशीवर झोपवतो आणि वॉशरूममध्ये जाऊन शॉवर घेतो. त्यानंतर तो टॉवेल गुंडाळून बाहेर येतो आणि यशला फोन करून मानवीसाठी आणि त्याच्यासाठी दोघांसाठीही कपडे मागवून घेतो. त्याच्या आवाजाने मानवी जागी होते
आणि ती त्याच्याकडे एकटक पाहू लागते. रियांश आरशासमोर उभा राहून दुसऱ्या टॉवेलने केस कोरडे करत होता, तर मानवी त्याच्याकडे बारकाईने पाहत होती. त्याची प्रत्येक कृती तिला घायाळ करत होती. एवढी आकर्षक बॉडी पाहून तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली चढली होती. ती या विचारात असतानाच रियांश अचानक तिच्या दुसऱ्या बाजूला येऊन उभा राहतो. मानवी समोर पाहते तर तो तिथे नव्हता. ती नजर वळवते. तो अगदी तिच्या समोरच डोळे मोठे करून आणि हाताची घडी घालून उभा होता. ती हलकं हसते आणि म्हणते, काय झालं? तुम्ही असे का पाहताय? तो म्हणतो, तुझ्या या डोक्यात नक्की काय चाललंय ते पाहतोय. त्यावर मानवी पटकन उठते आणि वॉशरूमकडे जाऊ लागते. पण रियांश तिला पकडतो. इकडे बाहेर मुले सकाळी गार्डनमध्ये कोवळं घेत एन्जॉय करत होती आणि त्याचबरोबर यशला घेऊन त्याच्यासोबत मस्ती देखील करत होती. काही वेळातच मुलं तनूलाही घेऊन येतात आणि ती देखील त्यांच्यासोबत रमते. इकडे रियांशने मानवीला पाठीमागून घट्ट पकडलं होतं. ते दोघे अगदी खिडकीसमोरच उभे होते. तो म्हणतो, जान, बहुतेक तुला आज या रूमच्या बाहेर जायचं नाही, असं म्हणून तो तिच्या पाठीवर ओठ टेकवू लागतो. त्याचा स्पर्श होताच मानवी शहारते आणि डोळे मिटून घेते. डोळे मिटून त्या स्पर्शाचा आनंद घेऊ लागते. रियांश तिच्या मानेवर, खांद्यावर आणि पाठीवर ओठ फिरवत होता, तर त्याचे हात तिच्या कमरेभोवती फिरत होते. मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या चॅनेलवरील नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.